सो व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग. आज एकदम वातावरण प्लेझंट दिसतंय, जास्त ऊन दिसत नाही आहे. सो सकाळी उठलो आणि प्लॅन केला की नंबर पण आपल्या गाडीचा आला आहे, अजून आपण एक पण राईड नाही केली आहे. तर म्हटलं आज छोटीशी एक राईड करून येऊया, कारण आता वाजलेत किती, ज्या बहुतेक 7:15 झालेत. सो आत्ता जर निघालो तर एक जवळपास आपण कुठेतरी मस्त एक राईड करून येऊया असा विचार आहे. म्हणून आता तयारी करतोय आणि बाहेर पडूया. कुठे जायचं ते ठरवू, पण जायचं आहे नक्की आज. आज छोटीशी एक आपण राईड करून येऊया. तर गणपतीपुळे आणि आरेवारे बीच करायचं ठरवलं आहे मी आज. इथून साधारण गणपतीपुळे किती 70 ते 80 किलोमीटर आहे जवळपास, म्हणजे जास्त एक दीड तास लागेल. मग आत्ताच सांगितलं घरी की मी आज जातोय आणि निघतो. आता 8:30च्या सुमारास निघायचा प्रयत्न करूया. 8:15 झालेत. बाकी रस्त्यात बोलूच आपण सगळं. फर्स्ट टाईम आज मोठं ब्लॉग येतोय आपल्या चॅनलवर. सो नक्की बघा कंटिन्यू शेवटपर्यंत. आणि जर आवडतोय तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात आधी खाली सबस्क्राईब करा आणि मग तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. राईडची सुरुवात आपण सगळ्यात पहिले ब्रेकफास्टने करूया. पोटभर पहिले ब्रेकफास्ट करू, गाडीला थोडासा तिथं ब्रेकफास्ट देऊया आणि आपल्या राईडला सुरुवात करूया. सिनरी बघा कशी आहे, छान. हॉटेल ओशियनो पॅसिफिक सावर्ड आहे आणि आज पूर्ण गर्दी आहे. फुल पॅक आणि ते एकटा बसलो. तर आता नाश्ता करून निघालो आणि आता खेरशेत क्रॉस केलं आहे. तर खेरशेत क्रॉस करता करता थोडासा पाऊस लागला म्हणून थांबलो इथे. पण आता परत क्लिअर झालं आहे वातावरण आणि अजून आपल्याला पेट्रोल भरायचं आहे, ते भरूया आणि आपल्या राईडला कंटिन्यू करूया. हे वातावरण बघा काय, आज भन्नाट वातावरण आहे एकदम. कदाचित पाऊस पडतोय मध्ये मध्ये, तर काय करू, काय माझ्याकडे काय रेनकोट वगैरे मी काहीच घेऊन नाही आलोय. सो कळत नाही काय करू. हा टोल प्लाझा आहे खेरशेतचा, तिथे थांबलेलो, सुरू व्हायचा आहे. आज मला पाऊस काय पुढे जाऊ देणार आहे असं वाटत नाही आहे, कारण थोडा पाऊस सुरूच आहे. आता विचार करतोय की जाऊ पुढे की नको जाऊ, कारण माझ्याकडे एक तर काही सामान नाही आहे पावसाचं त्याच्यामुळे, आणि आज नेमका पाऊस सांगितला आहे म्हणून असा विचार आहे. तर मी बघतो, अजून ठरवलं नाही आहे काय करायचं, पण बघू. सो फार सो गुड. जायचा प्रयत्न तर करूया पुढे, जेवढं जातो तेवढं जाऊ आणि अगदीच जास्त पाऊस आला तर मग रिटर्न करूया. तर पुढे निघालो आहे आणि एक तुम्हाला जुगाड दाखवतो. माझ्याकडे मोबाईल लावायला आपला मोबाईल होल्डर नव्हता त्याच्यामुळे, आणि चार्जिंग संपत आलेलं. सो आता हा रस्त्यावरचा जुगाड तेवढंच मला डोक्यात आलं. म्हटलं कसं आता चार्जिंग करायचं. USB कॉर्ड तर आहे आपल्याकडे आणि मोठी वायर आणलेली. सो मी आता असा जुगाड केला आहे. हे बघा, इथे ही वायर गुंडाळली आहे
आणि अशी 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 येत ती बरोबर माझ्या खिशामध्ये जाते आणि मोबाईल चार्ज होतो एका साईडला. सो असा हा रस्त्यावरचा जुगाड केला आहे. म्हटलं दिसायला कसंही दिसू दे पण आपला मोबाईल चार्ज झाला पाहिजे. सो आत्तापर्यंत एकदम चांगलं चाललं आहे आणि मोबाईल पण चार्ज होणार आहे आणि निघालो आहे पुढे. पाऊस थांबला आहे. सो फार सो गुड. जाऊया आणि पुढे तुम्हाला दाखवतो रोड कसा आहे. चला. क्लायमेटची ढग दिसतात नाही एक नंबर. आता फुंगूसला पोचलोय. ते राईट साईडला फुंगूस आहे आणि आपल्याकडे त्या संपदा जोगळेकर आलेलं त्यांचं जर फार्म हाऊस आहे म्हणजे आनंदाचं शेत ते राईट साईडला आतमध्ये आहे. आता फुंगूस क्रॉस करतोय आणि टुवर्ड्स आपण चाललोय गणपतीपुळे. एकदम हळूहळू जातो आज कारण सगळं शूट करत करत माझा प्रवास चालला आजचा. आता कितपत तुम्हाला आवाज येतोय याची मला खात्री नाही आहे बट बघू. तर आत्ता गणपतीपुळ्याच्या जवळपास आहे आणि थांबलो इथे कारण एक दोन कॉल आलेले ते अटेंड करत होतो. आता हेल्मेट घालून ना पूर्ण वाट लागते. खूप महिन्याने आणि वर्षांनी असं हेल्मेट वापरलं आहे त्याच्यामुळे अजून ते यूज टू व्हायचं आहे. सो आता बघू. मगाशी आपला प्लॅन होता की थांबायचं की नाही, पाऊस पडत होता पण असं पुढे आल्यानंतर काही सीन नाही आहे. सो पोचलो गणपतीपुळ्यापर्यंत. आता दर्शन घेऊया गणपतीचं आणि रिटर्न बॅक टू द होम. अजून खूप सारा ब्लॉग बाकी आहे. तुम्ही पुढे बघत राहा आणि कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भाई साहब व्ह्यू बघा काय. एक नंबर दिसतोय. तर खरं सांगू तर खूप वर्षांनी म्हणजे कॉलेजमध्ये असताना वगैरे अशी बाईक राईड करायचो. म्हणजे तुम्ही आणि दादा दर महिन्याने दरवर्षी आम्ही शिर्डीला जायचो बाईकवरती. मस्त थंडी असायची आणि त्याच्यानंतर बाकी मित्रांबरोबर वगैरे ती नेहमीची बाईकवर व्हायची. पण आता खूप वर्षांनी साधारण मी सांगतो 3 ते 4 वर्षानंतर आज बाईक राईड केली आहे. खूप मजा आली. तरी एक सेटअप करत त्याच्यात ब्लॉगिंग करायचं होतं म्हणून जरा वेळ लागला. हळूहळू यूज टू होईन या गोष्टीबरोबर आणि आपला वेळ पण हळूहळू कमी होत जाईल ट्रॅव्हलिंगचा. पण मजा आली, खरंच खूप मजा आली.
अजून आता अर्धा प्रवास बाकी आपला रिटर्न जर्नी. आणि एक एक जुगाड करत 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 पुढे आलो मी, कारण चार्जर नव्हता. चार्जरचा जुगाड केला कारण स्टँड नव्हता आपल्याकडे. सो कसं करत मोबाईल चार्ज केला. पण मजा येते असं रस्त्यावरचा अनुभव घ्यायला, खूप मजा येते. आणि राईड तर काय, बाईकचा तर काही विषयच नाही. 350cc आपल्याला हे पॉवर जी कळते ना हायवेवरती, एक नंबर. फुल लाईन आहे गणपतीपुळ्यामध्ये. आता किती वेळ लागतो कळेल. तर फायनली आता दर्शन झालं आहे आपलं. आणि साधारण पाऊण ते 1 तास मग आम्ही लाईनमध्ये उभा होतो, काही नेटवर्क नव्हतं तिकडे. आणि आता जातो आहे परत. रिटर्न प्रवास आपला सुरू झाला आहे. सो जाऊया, कारण आता ऊनसुद्धा कमी आहे. त्याच्यामुळे तेवढ्यात आपण पटपट पुढे जाऊया, कारण एकदा ऊन वाढलं ना तर परत प्रॉब्लेम होईल. सो चलो निकलते आहे. इथे आपली बाईक पार्क होती. सो आता मी निघतो इकडून. वाजलेत बरोबर 2:30 वाजता निघूया आणि घरी पोचूया पटपट. जाता आता काय तेवढं छान दिसलंच तर आपण शूट करू. बाकी मस्त दर्शन झालं. बाकी दर्शन एकदम आपलं छान झालं आहे आज. आणि आता आवरतो, म्हणजे ग्लोव्ज वगैरे आपले घालू आणि पटपट निघूया इथून, कारण ऊन नाही आहे, ऊन कमी आहे. आणि तेवढ्यात घर गाठलेलं बरं, कारण एकदा संध्याकाळ झाली की कदाचित पाऊस सुरू होईल. तो व्हायच्यात आपण घरी पोचूया. चलो. फायनली आता आपली राईड कंप्लीट झाली आणि आज टोटल आपले किलोमीटर झाले 150. म्हणजे समजा तुम्ही 75 किलोमीटर्स ईस्ट साईड झालं आणि साधारण 500चं आपल्याला पेट्रोल लागलं आहे. टोटल 500 रुपयाचं पेट्रोल लागलं आणि मजा आली. फर्स्ट होती वॉर्मअप राईड होती. आता आपल्याला हळूहळू पुढच्या एक राईड सुरू करायच्या. सो ही वॉर्मअप राईड होती. काय का आता त्याच्यानंतर लगेच आपल्या गाडीचं फर्स्ट सर्व्हिसिंग आले, कारण 500 किलोमीटर आपले कंप्लीट झाले. सो ते पण लवकर पण करून घेऊ आणि पुढच्या राईडसाठी रेडी होऊया. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून.